30 ऑगस्ट 2023ला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये होती एक महिला पोलीस कॉन्स्टेबल। त्या महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर अर्धे कपडे होते तर अर्धे कपडे नव्हते। तिच्यासोबत तिला मारहाण झाली होती, तिला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती आणि ती महिला रेल्वेमध्ये पडलेली होती। हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता तेव्हा त्या राज्यामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये त्याची दखल घेण्यात आली होती आणि तो राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरला होता। पण नेमकं त्या महिलेसोबत असं काय घडलं होतं, त्या महिलेसोबत नेमकं कोणी केलं होतं, काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली होती घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील अयोध्या जिल्ह्यातील। अयोध्या जिल्ह्यामध्ये राहणारी एक 40 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि तिची ड्यूटी मागच्या काही दिवसांपासून श्रावण महिन्यानिमित्त सुलतानपूर जिल्ह्यामध्ये जे हनुमानगड आहे त्या ठिकाणी तिची ड्यूटी होती आणि त्या ठिकाणी ड्यूटीवर कार्यरत असतानाच काही दिवसानंतर ती तिच्या गावी जायला निघते। तो दिवस असतो 29 ऑगस्ट 2023चा। 29 ऑगस्ट 2023ला भाभा मोर रेल्वे स्टेशनवर ती रेल्वेची वाट पाहत उभी असते। 6:45चा टाइम झालेला असतो आणि त्या ठिकाणी ती एक्सप्रेस येते, ती असते श्रेयू एक्सप्रेस। श्रेयू एक्सप्रेसमध्ये ती एका जनरल डब्यामध्ये बसते आणि त्याच ट्रेननं ती प्रवास करते। आता प्रवासादरम्यान बघता बघता हा प्रवास रात्रीचा सुरू होतो आणि रात्र झाल्यानंतर इथे ज्या डब्यामध्ये बसलेले असतात त्याच ठिकाणी 3 तरुण येतात आणि ते 3 तरुण आल्यानंतर त्या महिला कॉन्स्टेबलच्या बाजूला बसण्यासाठी तिच्यासोबत तिला आरेरावी करू लागतात। इकडं सरका तिकडं सरका, बसायला एवढी जागा लागते का म्हणा, असं काहीही कारण देऊन तिच्यासोबत छेडछाड करायचा प्रयत्न करतात। पण जेव्हा ती महिला या तिघांनाही फाईट मारते, एक दोन झपके मारते आणि आजूबाजूचे लोक बसलेले लोकसुद्धा त्या महिलेच्या बाजूने बोलतात तेव्हा हे तिघजण तिथून पळून जातात, दुसऱ्या डब्यामध्ये जाऊन बसतात। असं घडत असतानाच बघता बघता ट्रेनची स्पीड वाढलेली असते आणि सगळं काही सुरळीत चालू असतं। आता काही वेळाने रात्र ही मध्यरात्र झालेली असते आणि जसे जसे स्टेशन येतील तसं तसं लोक ट्रेनमधून उतरू लागतात। आता ही जी महिला आहे त्या महिलेला अयोध्यामध्ये उतरायचं असतं, पण मध्यरात्र झाल्यानंतर ही महिला झोप्यामध्ये असताना, तिला झोप लागलेली असताना ते अयोध्याचं स्टेशन निघून जातं आणि ही ट्रेनमध्येच झोपलेली असते। रेल्वे पोहोचते ती थेट मलकापूरला। संध्याकाळी 12:30-1च्या दरम्यान ही रेल्वे मलकापूर स्टेशनला पोहोचते आणि त्या महिलेला जाग येते। आता महिलेला जाग आल्यानंतर समजतं की अयोध्या तर मागच गेलंय, आपण मलकापूर स्टेशनलाच आलो आहोत। आता संध्याकाळचे 1-1:30 वाजलेला होता आणि वापस जायला दुसरी कोणती ट्रेनच नव्हती। पण हीच जी ट्रेन आहे श्रेयू एक्सप्रेस ही मलकापूरहून परत इंजन बदलून वापस जाणार होती। जशी आली तशीच इंजन बदलून वापस जाणार होती आणि मध्येच अयोध्यासुद्धा लागणार होतं आणि या महिलेला त्याच ठिकाणी उतरायचं होतं। आता महिला ज्या ठिकाणी बसलेली होती त्याच ठिकाणी बसून राहिली। ट्रेन कधी निघते याची वाट पाहू लागली। काही वेळाने ट्रेन निघली आणि त्या डब्यामध्ये तोपर्यंत कोणीही राहिलेलं नव्हतं, डब्बा संपूर्ण रिकामा झालेला होता। आता ही महिला कॉन्स्टेबल असल्यामुळे त्याच डब्यामध्ये बसून राहिली आणि ट्रेनला सुरुवात झाली की त्या डब्यामध्ये अजून 3 जण चढले जे त्या महिलेसोबत सुरुवातीला वाद घालत होते। ते 3 जे तरुण होते ते त्या डब्यामध्ये घुसले, त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या जवळ गेले आणि तिच्यासोबत आता छेडछाड मारहाणसुद्धा करू लागले। ती महिला जेव्हा त्यांना विरोध करू लागली तेव्हा या तिघांनी मिळून तिला बेदम मारहाण केली, एवढ्या जोरदार मारहाण केली की तिला त्यामध्ये काही सूधसुद्धा राहिली नाही। यांनी जो छेडछाड केली होती त्याचा राग मनामध्ये धरून त्या महिलेला
मारहाण केली होती आणि ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। आता ट्रेनची स्पीड मोठ्या प्रमाणात वाढलेली होती। तिने आरडाओरडा जोरदार केला होता, पण डब्यामध्ये कोणीही नव्हतं, फक्त ती महिला आणि हे 3 गुंड त्या डब्यामध्ये होते। पुढचं स्टेशन येताच हे 3 आरोपी त्या डब्यामधून खाली उतरून पळून गेले, मात्र ही महिला रक्ताच्या थारोळ्यात त्याच डब्यामध्ये पडलेली होती। 30 ऑगस्ट 2023ला अयोध्यामध्ये जेव्हा ही ट्रेन येते, जेव्हा एक पुरुष त्या डब्यामध्ये जातो आणि त्याला दिसती एक महिला अर्धनग्न अवस्थेत ट्रेनमध्ये पडलेली आहे। तिला मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे आणि तो तिचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकतो, तेव्हा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असतो। त्याची दखल सरकारला सुद्धा घ्यावी लागते। हे सगळं पाहिल्यानंतर तो तात्काळ CRPFचे जे जवान आहेत, रेल्वे जे पोलीस आहेत, त्यांच्याकडे जातो आणि त्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगतो। आता त्या ठिकाणी ते पोलीस येतात, त्या महिलेला उचलतात आणि तात्काळ नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करतात। आता तिची प्रकृती एवढ्या मोठ्या प्रमाणात बिघडलेली होती की तिला काही बोलता सुद्धा येत नव्हतं। आता एवढी मोठी घटना अयोध्यामध्ये घडल्यामुळे सरकारवर एक मोठा दबाव निर्माण झाला होता। सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले जाऊ लागले। 3 सप्टेंबर 2023ला सरकारच्या वतीनं तात्काळ बैठक घेण्यात आली आणि जे रेल्वे पोलीस कर्मचारी आहेत हे काय करत होते, यांचं आता दुर्लक्ष झालं आहे, यांचं जास्त लक्ष राहिलेलं नाही, अशा पद्धतीनं रेल्वे पोलिसांवर, रेल्वे कर्मचाऱ्यावर आरोप केले गेले होते आणि सरकारने त्यांना सुद्धा धारेवर धरलं होतं आणि लवकरात लवकर हा तपास लागावा अशी मागणी राज्यातल्या जनतेनं सुद्धा केली होती आणि मीडियावाल्यांनी सुद्धा ही बातमी लावून धरली होती आणि ती महिला हॉस्पिटलमध्ये दाखल होती। तिला अजूनही काही बोलता येत नव्हतं, काही सांगता येत नव्हतं आणि तीच एकमेव या घटनेची साक्षीदार होती। याची उत्सुकता आता मोठ्या प्रमाणात लागली होती की ती नेमके आरोपी कोण आहेत, त्यांनी नेमकं त्या महिलेसोबत असं का केलं, हे सगळं पोलीस तपास करत होते, पण पोलिसांना काहीही हाती लागत नव्हतं। पोलिसांनी जेव्हा ते जिथून बसली तिथून तर जिथपर्यंत उतरली त्या दरम्यान जेवढे CCTV कॅमेरे आहेत रेल्वे स्टेशनवरचे तेवढे सगळे चेक करून पाहिले, तेव्हा पोलिसांना काही संशयित लोक त्यामध्ये दिसले। लोक संशयित दिसले, त्या ट्रेनमध्ये जे लोक होते आजूबाजूला त्यांचे सुद्धा मोबाईल नंबर तपासण्यात आले, तेव्हा पोलिसांना जे संशयित लोक सापडले होते 18, त्यापैकी काही लोकांवर पोलिसांना संशय सुद्धा आलेला होता, पण डायरेक्ट त्यांना जाऊन कसं पकडणार, काय पकडणार, पोलिसांकडे कुठलाही पुरावा नव्हता। म्हणून पोलिसांनी जे काही फुटेज आहे ते तपासून पाहिले आणि जेव्हा त्या महिलेला होश आला, 3 हप्त्यानंतर त्या महिलेला होश आला, तेव्हा पोलिसांनी जे काही फोटोग्राफ्स आहेत CCTVच्या माध्यमातून मिळवलेले त्या महिलेला दाखवले, तेव्हा त्या महिलेकडून 3 आरोपींची ओळख पटली आणि त्या 3 आरोपींची नावं होती, एकाचं नाव होतं आझाद खान, दुसऱ्याचं नाव होतं विश्वंभर दयाल, तर तिसऱ्याचं जे नाव आहे ते होतं अनीस खान। असे हे 3 आरोपी त्या महिलेला मारून पळून गेलेले होते, पण त्या 3ही आरोपींचा शोध पोलिसांना लागत नव्हता। पोलिसांनी सोशल मीडियावर एक बातमी दिली की जो कोणी या 3 आरोपीबद्दल माहिती देईल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली, आजूबाजूचे लोकसुद्धा या आरोपींचा शोध घेऊ लागले आणि बघू लागले की हे आरोपी नेमके लपलेले कुठे आहेत। मग मध्यरात्री 1:30 वाजता जे इनायत नगर पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन अंतर्गत एक परिसर येतो आणि त्याच परिसरामध्ये हे 3 व्यक्ती लपलेले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळते। मग पोलीस संध्याकाळी 1:30 वाजता त्या इनायत नगर परिसरामध्ये पोहोचतात आणि ज्या ठिकाणी ते आरोपी आहेत त्या ठिकाणी त्यांना पकडण्यासाठी जातात, तर ते आरोपी पोलिसांवर गोळीबार चालू करतात। गोळीबार एवढा दोन्ही बाजूने सुरू होतो, मग पोलिसही इकडे त्यांच्यावर गोळीबार करतात, तर त्यामध्ये जो आझाद खान आहे आणि विश्वंभर दयाल आहे यांच्या पायाला पोलीस गोळी मारतात, तर त्यामध्ये जो अनीस खान आहे हे पळून जाण्यात यशस्वी ठरतो। अनीस खान हा त्या ठिकाणाहून पळून जातो, पोलीस इकडे या 2 जणांना ताब्यात घेतात, कस्टडीमध्ये घेतात, तर तिकडं अनीस खान हा पळून गेलेला असतो। पण पळून कुठं पडणारे, पोलीस त्याच्या मागावरच होते, पोलीस सुद्धा त्याचा पिछा करू लागतात आणि काही अंतरावर गेल्यानंतर
तो जो अनीस खान आहे तो पोलिसांवरच प्रति हल्ला करू लागतो, पोलिसांवरच गोळीबार करू लागतो। मग तिथंच पोलीससुद्धा त्याच्या बाजूने गोळीबार करतात आणि तिथंच त्याला ठार करतात। तो जो मुख्य आरोपी होता अनीस खान, तिथंच त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता, तिथंच त्याला खल्लास केलेला होतं। राज्यामध्ये एका महिला पोलीस कॉन्स्टेबलवर कशा पद्धतीनं हल्ला करण्यात आला होता हे या घटनेवरून आपल्याला माहीत होतं। देशामध्ये राज्यामध्ये महिला तरुणी मुली यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। अशातच आता एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला होत असेल तर ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि ही सुद्धा एक धक्कादायक गोष्ट आहे। ह्या घटनेमुळे राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये खळबळ पसरलेली आहे। पण यूपीचं जे सरकार आहे त्या सरकारनं या आरोपींना पकडण्याचे तात्काळ आदेश दिले होते। पोलिसांनी सुद्धा योग्य पद्धतीनं सगळी काही चौकशी करून माहिती मिळवली होती। पोलिसांनी सुद्धा लवकरात लवकर या घटनेचा तपास लावला होता। त्यापैकी एका आरोपीचा एन्काउंटर झाला होता, तर 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आहेत। पोलिसांनी जेव्हा अजून कसून चौकशी केली, त्यांच्याबद्दल जी इतिहासातली काही माहिती आहे ती मिळवली, तेव्हा पोलिसांना समजलं की हे जे 3ही आरोपी आहेत हे खुकार स्वरूपाचे गुंडे आहेत। यांच्यावर विविध प्रकारचे कलम गुन्हे या अगोदर सुद्धा दाखल झालेले आहेत। आता लवकरात लवकर यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केली जाणार आहे आणि यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याची संपूर्ण तयारी पोलिसांनी केली आहे। पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।